फुट हे नमस्कार, शुभ प्रभात. बरे आहेत ना सर्व? स्वस्थ आहेत ना? आय होप तुम्ही सर्व मस्त असाल. तर आजचा व्हिडिओ आहे शनिवार विशेष. तर जसं की काल मी लाईव्हमध्ये सांगितलं होतं, आमचा अचानक गॅस सिलेंडर गेला. जसं की आमच्याकडे 4 सिलेंडर आहेत, पण यांच्या मित्राचं हॉटेल आहे आणि त्यांना हेल्प म्हणून हे यांनी वारंवार ते सिलेंडर भरून दिले. आणि आम्ही कसं 4 जण आहे, तर आम्हाला एक सिलेंडर 3 महिना जातं. तर मग म्हटलं सिलेंडर काही एवढ्या लवकर जाणार नाही, त्यामुळे यांनी मित्राला सिलेंडर दिले होते. पण काल अचानक सकाळी सिलेंडर गेलं आणि मग प्रश्न पडला आता काय करायचं. तर काल मी सकाळी उठल्या उठल्या कढी, भात आणि आलूचे परोठे, पुदिन्याची चटणी बनवून ठेवली होती. आणि नशीबने ते थोडं जास्त बनवलं होतं, म्हणून कालचा दिवसभर गेला माझा त्यावरती. मग दिवसभरती आम्ही कढी, भात, आलूचे परोठे आणि पुदिन्याची चटणी असं खाल्लं. आणि समोर जाऊबाईकडे जाऊन दूध तेवढं तापून आणलं, दूध खराब होईल म्हणून. आणि चहा, आहूंसाठी चहा बनवून आणला. बाकी दिवसभर कढी, भात आणि आलूचे परोठे हे खाल्लं आम्ही. नशीब तेवढं तरी बनवलेलं होतं. मी बोलल्या होत्या सासूबाई इथे स्वयंपाक करून न्या, पण म्हटलं आहे ते खाल्लं आम्ही. मग संध्याकाळी समृद्धीच्या पप्पांना बाहेर जायचं होतं जेवायला, तर त्यांनी आम्हाला वडापाव आणून दिले आणि आम्ही वडापाव खाल्ले. आणि तेच जे कढी आणि भात होता तो थोडा राहिलेला होता, तोही खाल्ला. सोबत मुलांना घेऊन गेले होते वडापाव आणायला, तर मुलांनी थोडंफार मंचुरियन वगैरे बाहेर खाल्लं आणि येताना मला वडापाव घेऊन आले. तर असा हा गॅस नसतानाचा दिवस आमचा कालचा गेला. बरं, कालचा दिवस तर कसा गेला, पण आजची पहाट सकाळी उठले आणि म्हटलं चला आज अमावस आहे. लवकर उठले, मस्तपैकी देवपूजा केली आणि देवपूजा करून आहूंना म्हटलं मंदिरात जा. हो, मंदिरात गेले आणि नारळ फोडून नारळ घेऊन आले. मग मात्र आज सिलेंडरवाल्याला फोन केला, कालच येणार होता. तो म्हटला आता तुमच्या कॉलनीतच येतोय. मग आता सिलेंडर आणायला वेळ होईल म्हणून तो जिथे आहे तिथे आहू गेलेले आहेत सिलेंडर आणायला. आणि त्यांचा मित्रही बोलला की माझ्यामुळे तुझ्या घरी अडचण येते, मी ही सिलेंडर आणून देतो. ते म्हटले काही हरकत नाही. ऍक्च्युली त्यांचा कालच कॉल आलेला होता की सिलेंडर आहे का, पण हे खोटं बोलले की हो आहे माझ्या घरी दुसरं सिलेंडर. कसं आहे, जिथं मित्र येतात, जिथं मित्र परिवार येतो, तेही आपल्या अडीनडीला धावून येतात. म्हणून समृद्धीच्या पप्पांना हेल्प करायला खूप आवडते आणि मन दुखवायला आवडत नाही. त्या मित्राला असं वाटू नये की यांनी मला सिलेंडर दिलं आणि आता ह्याच्या घरी सिलेंडर नाहीये, त्यामुळं यांनी बोलले नाही की सिलेंडर नाहीये. ते बोलले आहे दुसरं सिलेंडर आणि करतोय आम्ही वगैरे, असं म्हणजे दाखवलं नाही की आपलं सिलेंडर गेलंय, घरी प्रॉब्लेम आहे म्हणून. तर मग म्हटलं आता सकाळी नाश्त्याची वेळ झाली आहे, सिलेंडर आणूस तर काय. तर मी जुगाड काय केलाय की आहूंना ब्रेड पुडा आणायला सांगितला. घरी टोमॅटो होतं, काकडी होतं आणि नेहमीच सगळं सामान. तर चीज स्लाइस होत्या, मेयोनीज होतं, सॉस होता आणि हे पण होतं, चिजी सॉस पण होता. तर चला देवपूजा कशी केली आहे त्याआधी मस्त आज शनिवारची देवपूजा कशी केली आहे ते सांगते. आज अमावस आहे, त्यामुळे तुम्ही नाही का हे सकाळी ह्याला बजरंगबलीला नारळ फोडा आणि आपल्या दाराच्या चौकटीला मस्तपैकी हळद, गुलाबजल मिक्स करून, चंदन मिक्स करून त्याचा लेप लावा. चौकटीला छान असतं. आणि चौकटीच्या बाहेर एक दिवा लावा. दर शनिवारी लावत जा, शक्यतो तर ज्यांना शक्य आहे त्यांनी दर शनिवारी लावत जा. मी दर शनिवारी लावते, पण आज मोठी अमावस्या आहे तर तुम्ही ते करा. आणि देवपूजा कशी केली ते दाखवते, त्यानंतर मी सँडविच कशी बनवते ते दाखवते. अशा प्रकारे देवपूजा केली. आज जास्वंदाची फुलं भेटलेली नव्हती आणि एक नारळ त्यांनी मंदिरात फोडला आणि हा नारळ दाराच्या चौकटीला फोडायला हे आणलेला आहे. आता आपण जाऊया आपलं सँडविचकडे. तर जास्त काही नव्हतं, काकडी होती आणि मुलांना कांदा आवडत नाही त्यामुळे कांदा नाही कट केला. काकडी, टोमॅटो, ह्या चीज स्लाइस पहिलेच असतात घरी, मी काही ना काही बनवत राहते त्यामुळे होत्या. ही पुदिन्याची चटणी बनवलेली आहे. हे आहेत ब्रेड, कारण की मला माहिती नव्हतं गॅस सिलेंडर कधी येईल म्हणून मी म्हटलं होतं 2 ब्रेड पुढे आणून ठेवा, मुलांना परत भूक लागली तर. आणि हे आहे चिजी सॉस.
टोमॅटो केचप आणि मेयोनीज. ओके. आणि हे आहे सँडविच मेकर. हे ना मी महिला दिनाच्या दिवशी मी रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा माझा नंबर आलेला, तेव्हा मला हे गिफ्ट भेटलेलं आहे बरं का, सँडविच मेकर. सुरुवातीला आपण ब्रेडच्या स्लाइसला आहे ना, मी माझ्या पद्धतीने मी जसं बनवते तसं दाखवते तुम्हाला. मी अशी पुदिन्याची चटणी लावते आधी. हे बघा, अशी पुदिन्याची चटणी लावते मी. दोन्ही ब्रेडला लावून घेऊयात, कारण की मोठे 2च ब्रेड सँडविच मेकरमध्ये बसतात आणि छोटे असतील तर 3 बसतात सँडविच. ओके. आता मी हे लावून घेतलेले आहे पुदिन्याची चटणी. त्यानंतर आता आपण जे व्हेजिटेबल्स आहेत तुमच्याकडे, शिमला मिर्च, कांदा, ओके, ते तुम्ही हे करू शकता. ही झटपट सँडविच आहे. जर तुम्ही आलू बॉईल करून त्याला मॅश करून आलूचा रगडा सुद्धा यामध्ये बेस केला तरी पण खूप छान लागतं सँडविच. तुम्ही आलू बॉईल करा मस्तपैकी, त्यामध्ये चाट मसाला, तिखट, कोथिंबीर सर्व टाकून त्याचाही लेअर देऊ शकता. सध्या माझ्याकडे आलू बॉईल करायला गॅस नाही आहे, त्यामुळं मी काही आलू बॉईल नाही. तर आता आपण याच्यावरती ना हे चीज सॉस टाकणार आहोत. ओके. त्यानंतर मेयोनीज टाकणार आहोत. हे ना डीमार्टमध्ये ऑफरवर बाय 1 गेट 1 फ्री चांगलं भेटतं बरं का. असं खूप कॉस्टली असतं, पण एकदा मोठे पॅकेट आणलं ना मग ते भरपूर दिवस चालतात. त्यानंतर थोडासा सॉस तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲड करू शकता. कोणी ना शेजवान चटणी सुद्धा ज्याला कशी टेस्ट हवी आहे तेही ॲड करू शकता. आता परत आपण यावरती मस्तपैकी आता लेअर झालेले आहेत. आता आपण सॉस, टोमॅटो सॉस, मेयोनीज आणि चीजी सॉस ह्या तिन्ही लेअर टाकलेल्या आहे. आता मात्र आपल्याला मस्तपैकी अमूल चीज त्यावरती हे करायचं आहे. आणि चीज टाकायला बिलकुल कंजूशी करू नका बरं का. एका ब्रेडला 1 क्यूब तर लागतेच, त्याशिवाय सँडविच छान लागत नाही. भरभरून चीज टाका. चीज टाकायला बिलकुलही कंजूशी करू नका. ओके. ओके. आणि आपण त्यावरतून परत एकदा पुदिन्याची चटणी टाकणार आहोत. मला स्पायसी आवडतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार, तुम्हाला स्पायसी जमत नसेल तुम्ही नका हे करू. त्यावरती थोडासा चाट मसाला टाकणार आहे मी. आणि आता आपण अजून एक स्लाइस यावरती हे करूया. ओके. आता आपल्याला ना वरतून आणि खालून ह्याला बटर लावायचे, जेणेकरून आपण ना सँडविच मेकरला ते चिटकायला नाही पाहिजे. त्यामुळे आता मी हे असं सँडविच मेकरमध्ये बटर लावून ठेवलेलं आहे. आता आपण सँडविच मेकर क्लोज करूया आणि जोपर्यंत ही ग्रीन लाईट लागत नाही तोपर्यंत थांबूयात. ओके. हे असे मस्तपैकी आपले सँडविच बनलेले आहेत. सँडविचच्या कडा मी काढत नाही, वेस्ट जातात त्यामुळे मी काही सँडविचच्या कडा काढत नाही. बघा कसले भारी सँडविच बनले. चीज बघा मस्तपैकी. आता याच्यावरती मस्तपैकी चीज टाकायचं आणि सर्व करायचं. ओके. चीजी क्रीमी. कशी वाटली तुम्हाला माझी सँडविचची रेसिपी आणि गॅस गेल्यावरती मी केलेला हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा. तोपर्यंत बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.